नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काल पेरलेल्या भुईमुगाच्या शेतामध्ये आलेलो आहेत। बऱ्याच ठिकाणी सध्या भुईमुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशाच वेळेस भुईमुग पिकामध्ये उगवणीपूर्वी कुठलं तणनाशक चालते त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमुग उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या भुईमुग पिकामध्ये उगवणीपूर्वी तणनाशक मारण्यासाठी त्यांना मदत होईल। तर मित्रांनो, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता भुईमुगाची पेरणी चालू आहे आणि अशातच आपल्या भुईमुग पिकामध्ये जे येणारं तण आहे तर आपल्याला तणाच्या नियंत्रणासाठी दोन प्रकारचे तणनाशक आपण वापरू शकतो। एक म्हणजे उगवणीपूर्वीचं जे तणनाशक आहे आणि दुसरं म्हणजे उगवणीनंतरचं जे तणनाशक आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उगवणीपूर्वीचं जे तणनाशक आहे याबद्दल माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, जवळजवळ पेरणी झाल्याच्या नंतर आपल्याला 48 ते 72 तासाच्या आत आपण हे तणनाशक मारू शकतो। याचं जे नाव आहे हे डायक्लोसुलम 84% WDG हा घटक असलेलं तणनाशक मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीकडे उपलब्ध आहे। जसं की टाटा रॅलीजकडं मार्क नावानं हे तणनाशक उपलब्ध आहे, तसंच धानुका कंपनीकडं दबोज नावानं हे तणनाशक उपलब्ध आहे, तसंच कोर्टेवा ॲग्री सायन्स यांच्याकडं स्ट्रॉंग आर्म नावानं हे तणनाशक उपलब्ध आहे आणि इतरही बऱ्याच कंपन्याकडं हे डायक्लोसुलम 84% WDG हे जो कंटेन असलेलं तणनाशक आहे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे उपलब्ध आहे। तर मित्रांनो, 12.4 ग्रामची ही याची पुडी येते आणि हे आपल्याला कमीत कमी एका एकरामध्ये 6 ते 7 पंप करून आपल्याला फवारणं गरजेचं असते। यामध्ये फवारणी करते वेळेस आपल्याला डबल हात होणार नाही, म्हणजे उरलेलं औषध आपण रिपीट पंप मारायचा नाही किंवा मारते वेळेसच आपल्याला मारलेल्या जागेवर डबल पंप होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे। फवारणी करते वेळेस आपल्याला ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या वावरामध्ये आपल्याला पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। जसं आपण हे तणनाशक सोयाबीनमध्ये ज्यावेळेस मारतो तर त्यावेळेस ओलावा भरपूर प्रमाणात असतो, पण भुईमुगामध्ये आपण खालच्या पाण्यावर जमीन ओली करूनच आपण भुईमुग पेरत असतो। तर त्यामुळं जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे का याची आपल्याला खात्री करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला याचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त भुईमुग पिकामध्ये कुठल्या खताचा वापर करायचा आहे, कुठलं बियाणं निवडायचं आहे, जर तुमचा भुईमुग पेरायचा राहिला असेल तर अशा वेळेस कुठल्या वाणांची निवड आपल्याला करायची आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे आहे किंवा भुईमुग आपण कोण्या पद्धतीनं पेरायचा आहे, म्हणजे टिपणीवर पेरायचा आहे की हातानं टोकन करायची आहे किंवा बेडवर कशा पद्धतीनं आपल्याला भुईमुग घ्यायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण चॅनलमध्ये टाकलेली आहे। ते जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पहा। आणि मित्रांनो, अशीच नवीन माहिती आपण या चॅनलवर टाकत असतो, तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल। तर मित्रांनो, धन्यवाद।